अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। चौथा अध्याय चालू आहे, 28 श्लोकपर्यंत झालेला आपला आणि यज्ञ हा विषय चालू आहे। तर अनेक प्रकारचे यज्ञ आपण मागच्या वेळेस त्याची यादी पाहिली की 14 प्रकारचे यज्ञ आहेत। त्याच्यामध्ये आता आजचा जो आहे तो प्राणायाम रूपी जो यज्ञ आहे त्याच्यावर आपल्याला आज चिंतन करायचं आहे आणि त्याच्यावर 29 आणि 30वा श्लोक हा भिन्न भिन्न प्रकारचे प्राणायाम हे यज्ञरूपाने कसे असतात त्याचं वर्णन केलेलं आहे। तर तो श्लोक असा आहे की अपाने जुह्यति प्राणम प्राणे अपानम तथा अपरे प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायाम परायणः। अपरे नियता आहारा प्राणान् प्राणेषु जुह्यति सर्वे अपि एते यज्ञविदः यज्ञक्षपितकल्मषाः। असा हा तो 29-30 आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की अपरे म्हणजे आणखीन दुसरे काही योगीजन हे अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात, त्याचप्रमाणे इतर काही योगी लोक प्राणवायूमध्ये अपान वायूचे हवन करतात। अन्य कित्येक हे नियमित आहार करणारे हे प्राणायाम परायण पुरुष प्राण व अपान यांच्या गतीचा रोध करून प्राणांचे प्राणामध्येच हवन करतात। हे सर्व साधक ही यज्ञाच्या द्वारे पापाचा नाश करणारे आणि यज्ञ जाणणारे आहेत, असं त्याचा शब्दशः अर्थ आहे। आणि असं हे प्राण अपान याच्याबद्दलचं जे काही हवन कसं आहे हे सांगितलं आहे। तर आपण आता याच्याबद्दल थोडंसं आपण पार्श्वभूमी काय आहे त्याची आहे त्याचं चिंतन करू आपण की प्राणायाम हा विषय तसा पातंजली योग सूत्रामध्ये आलेला आहे, शिवयोगामध्ये आलेला आहे आणि पूर्वीपासून जे योगशास्त्र आहे ह्याच्यामध्ये प्राणायाम हा विषय आलेला आहे। स्मृतिग्रंथामध्ये सुद्धा प्राणायामाचा उल्लेख आहे आणि जे नित्यसंध्या असते त्याच्यामध्ये सुद्धा प्राणायाम हा एक अतिशय अनिवार्य अशा प्रकारची प्रक्रिया आहे। त्यामुळे प्राणायाम हा आपल्या स्मृती श्रुती आणि सर्व प्रकारच्या आचरणशास्त्राच्यामध्ये नित्यकर्मामध्ये आणि योगशास्त्रामध्ये हा प्राणायाम हा विषय आलेला आहे। तेव्हा हा प्राणायाम म्हणजे नेमकं काय आहे हे पहिल्यांदा पाहणं आवश्यक आहे आणि त्याचा संबंध हा योगी पुरुषांशी कसा येतो। तेव्हा पहिल्यांदा प्राणतत्व आपण मागे म्हणजे प्राणमय कोश तैत्तिरीय उपनिषदामध्ये आपण जेव्हा चिंतन केलं तेव्हा आपण प्राण नावाचे तत्व काय आहे याचा त्यावेळेस थोडासा विचार केला होता। त्याची थोडीशी पुनरावृत्ती करून प्राणतत्व काय आहे, त्याचं उगमस्थान काय आहे आणि त्याच्या अनुषंगाने प्राणायाम हा काय आहे। तर आपण असं पाहिलं की प्राण ही जी आहे ही एक अशी जीवनी शक्ती आहे, ही अशी एक ऊर्जा आहे की जी ऊर्जा परब्रह्म परमेश्वर तत्वाचीच अभिव्यक्ती आहे। तसं शिवाची शक्ती आपण म्हणतो ना, तर ती शिवाची शक्ती ही शिवच शक्तिरूपामध्ये येतात। तसं परब्रह्म परमेश्वरच हे जेव्हा आविष्कारामध्ये येतात तेव्हा त्या शक्तिरूपामध्ये येतात आणि शक्तिरूपामध्ये येताना पहिल्यांदा शब्दरूपामध्ये प्रणव ओंकारामध्ये ते व्यक्त होतात। प्रणव ओंकारातून ब्रह्मांडाची सगळी रचना झाल्याचा सिद्धांत सांगितला आहे। तेव्हा प्रणव ओंकार ही ऊर्जा आहे, ही जीवनी शक्ती आहे। याच्यावर महाराजांनी भाष्य करताना असं सांगितलं की प्राणतत्व ही प्रत्येक माणसामध्ये जी जीवनी शक्ती आहे, जी जगण्याची शक्ती आहे त्यालाच प्राणशक्ती असं म्हटलेलं आहे। आणि ही प्राणशक्ती ही जीवतत्वापेक्षा भिन्न आहे, कारण जीव आणि प्राण हे दोन शब्द जर समजले ना तर आपल्याला आपला आधार काय आणि आपल्या आचरणात आणि आविष्कारामध्ये आपण जीवभावाने कसे वागतो हे समजणं महत्त्वाचं आहे। पुष्कळदा या दोन शब्दाबद्दल हे असे गोंधळ होतात। तेव्हा जीव हा एक भाव आहे, ही एक धारणा आहे। त्याची आपण व्याख्या पाहिली पुष्कळदा की ज्याच्यामध्ये आपण मी करता, मी भोगता, मी ज्ञाता आणि मी हा देह धारण केलेला आहे अशा प्रकारचा व्यक्तित्व भाव जिथे आहे तो जीवभाव आहे।
पण ते केवळ त्या भावाने मनुष्य जगत नाही, तर हा भाव व्यक्त करण्याकरता आणि ह्या भावामध्ये मनुष्य सगळ्या प्रकारच्या क्रिया करण्याकरता त्याला प्राणतत्वाची गरज आहे. तेव्हा एक आहे भाव किंवा धारणा आणि दुसरी आहे क्रिया. जीव हा भाव आहे. जीवभावामध्ये व्यक्तित्व आहे, मी आहे. याच्यामध्ये मी नावाचं तत्व हे जीव आहे. पण मी श्वास घेतो, मी अन्नपचन करतो, मी हृदयस्पंदन करतो, ह्याच्यामध्ये जो क्रियेचा जो भाग आहे ना, तो क्रियेचा भाग जो आहे हा प्राणतत्वाचा भाग. म्हणून प्राणतत्वाची परमेश्वराची जी अभिव्यक्ती ही क्रियाप्रधान आहे आणि ती जीवनी शक्तीमध्ये अभिव्यक्त होते आणि ती सूक्ष्म देहामध्ये आणि स्थूल देहामध्ये होते. म्हणून प्राणतत्व जे आहे हे पहिल्यांदा त्याचं ओरिजिन जर पाहिलं आपण, त्याचं मूळ जर स्रोत पाहिला तर तो परब्रह्म परमेश्वर हेच त्याचं स्रोत आहे आणि त्याची अभिव्यक्ती जी आहे ही क्रियाप्रधान आहे आणि ती प्रणव ओंकारामध्ये ब्रह्मांड निर्मितीमध्ये प्राणशक्तीतूनच सगळं हे ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे. तर असं हे शक्तिस्वरूप प्राणतत्व जे आहे ना, हे प्रत्येक जीवमात्राला प्राप्त झालेलं आहे. म्हणून जिथे जीव आहे तिथे प्राण आहे. ज्या ठिकाणी जीव आहे त्या ठिकाणी ही परमेश्वराची ऊर्जा आहे. ही ऊर्जा जी आहे ना, ही ऊर्जा म्हणजे आत्मतत्वाचा विलास म्हणा किंवा आविष्कार. तर आपण जीवात्मा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा जीव शब्द आणि आत्मा असे दोन शब्दाची आपण सांगड घालतो. तर याच्यामध्ये प्रत्यक्ष त्या आत्मतत्वाचाच आविष्कार हा प्राणतत्व आहे. तेव्हा जीव आणि प्राण एकत्र आला की जीवामध्ये जीवनी शक्ती येते आणि जीवनी शक्तीतून सर्व प्रकारचे क्रिया होते. म्हणून आपण जे प्रत्यक्ष जे पाहतो एखाद्या जीवाला, तेव्हा आपण त्याच्या क्रियेमधून त्याला पाहत असतो. तो निश्चेष्ट पडल्यानंतर तो जीव काय हे समजत नाही, पण त्याच्या आचरणातून, त्याच्या वागण्यातून, त्याच्या सर्व जीवनी क्रियातून आपण त्याचं अवलोकन करत असतो. त्याचं जे डोळ्यामध्ये असलेल्या संवेदना भावना असतात, त्याचं जे प्रत्यक्ष आचरण असतं, हे सगळं प्राणशक्तीचाच सगळा आविष्कार आहे पूर्ण. म्हणून ही प्राणशक्ती ही प्रत्येक जीवाचा आधार आहे आणि ही प्राणशक्ती स्थूल देहामध्ये आहे आणि सूक्ष्म देहामध्ये आहे. स्थूल देहामध्ये श्वासोश्वासाच्या रूपात आहे, तर सूक्ष्म देहामध्ये पंचप्राणात आहे. आपण नैवेद्य दाखवताना जे 5 प्राणाचे नावं घेतो, प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, असे 5 प्राणाचं नाव घेतो. हे पंचप्राण जे आहेत हे जसे पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय तसे हे पंचप्राण हे सूक्ष्म देहामध्ये आहेत आणि स्थूल देहामध्ये हे पंचप्राणच हे 5 संस्थांना चालवत असतात. देहामध्ये 5 संस्था आहेत. ह्या 5 संस्थांना चालवणारे ते 5 प्राण हे सूक्ष्म देहामध्ये आहेत. असा हा प्राणतत्वाचा ही पार्श्वभूमी आहे. आणि मग ह्या प्राणाचं अभिव्यक्ती होताना त्याचे 3 मुख्य घटक सांगितले. स्वामींच्या प्रबोधनामध्ये प्राणतत्वावर खूप विस्ताराने 50-60 प्रवचनं केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली की हा जो प्राण आहे हा प्राण कशाने बनलेला आहे, कोणत्या 3 गोष्टींनी बनलेला आहे. तर प्राण हा प्रकाशतत्व, अग्नितत्व आणि विद्युत तत्व या 3 तत्वाने तो बनलेला आहे. तो आपल्या देहामध्ये विद्युत तत्व म्हणजे मज्जासंस्था जी आहे ही विद्युत तत्वाच्या प्रभावाखाली आहे, कार्य करते. जेवढे म्हणून मेंदू आणि उपमेंदू जो आहे याच्यामध्ये जे संदेश पाठवण्याचं काम आणि त्याचं आकलन होऊन त्याच्या संवेदना निर्माण होण्याचं काम, ते जाणण्याचं काम म्हणजे ज्ञानतंतू आणि क्रियातंतू हे दोन्ही एकत्र आलेले आहेत हे विद्युत तत्वामध्ये आणि ते तुमच्या मज्जासंस्थामध्ये ते कार्यरत आहेत. त्याच्यानंतर प्रकाशतत्व हे विद्युत तत्व जे आहे मज्जासंस्थामध्ये, प्रकाशतत्व हे संवेदनामध्ये आहे. प्रकाश हा शब्द जो आहे ना हा केवळ दृश्यमान प्रकाश नव्हे, तर प्रकाश म्हणजे संवेदना, जाणीव. ही विद्युत आणि जाणीव हे 2 एकत्र येतात तेव्हा मनुष्य जो आहे हा जाणीवेमध्ये सगळ्या संवेदना स्वीकारत असतो, सगळ्या प्रकारचं ज्ञान ग्रहण करत असतो. त्याला मूळ कारण हे प्राणच आहे. तर प्राण जेव्हा विद्युत आणि प्रकाश स्वरूपामध्ये असतो. तिसरं जे त्याचा भाग आहे तो म्हणजे अग्नी. प्राण हा अग्नीच्या रूपामध्ये आहे. तर प्राण हा अग्नीच्या रूपामध्ये जठराग्नी जो आहे प्रामुख्याने आणि पेशीमध्ये निर्माण होणारी ज्या काही ऊर्जा आहेत म्हणजे रक्ताच्या माध्यमातून प्राणवायू हा सगळ्या शरीराच्या पेशींना पोचवला जातो आणि प्रत्येक जी पेशी आहे ना ती कार्यरत असते.
क्रियाशील असते. म्हणून आपण म्हणतो ना, शुगर घ्या, ग्लुकोज घ्या आणि ग्लुकोजच्या माध्यमातून हे ऑक्सिजन जो आहे तो सगळ्या रक्तामध्ये पसरतो आणि रक्त जे आहे ते प्रत्येक पेशीला तो नेसेंट ऑक्सिजन हा प्रोव्हाइड करतो आणि तो नेसेंट ऑक्सिजन त्याला झाल्यानंतर त्याच्यामध्ये तो बर्न होतो आणि कॅलरीज म्हणजे उष्णता निर्माण होते. ही जी उष्मा आहे ना, ही उष्मा जठराग्नीत आहे, ही उष्मा प्रत्येक पेशीमध्ये आहे आणि ती उष्माच क्रियेला प्रामुख्याने कारणीभूत आहे. तेव्हा शरीरामध्ये सुद्धा म्हणजे हे सगळं पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे, तरच हे आपल्याला पुढचं यज्ञ काय हे कळू शकतं. काय पार्श्वभूमी नाही जर समजली तर तो यज्ञ कळणार नाही. काय तर ही जी काय अग्नी, प्रकाश आणि विद्युत ह्या 3 भिन्न भिन्न आविष्कारामध्ये प्राण आपल्या शरीरामध्ये प्रत्यक्ष काम करत असतो. हा स्थूल देहामध्ये 3 रूपात तो असतो आणि पंचसंस्थेमध्ये प्राण कार्य करत असतो. त्यानंतर सूक्ष्म देहामध्ये जो आहे तो प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान अशा 5 प्राणांनी तो कार्य करत असतो. तर त्याला त्या प्राणामध्ये पहिल्याला प्राणच नाव दिलेलं आहे. तर तो हृदयाच्या वरचा जो भाग आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो वायू काम करतो, ज्या वायूचं कार्य चालू असतं त्याला प्राण असं म्हटलेलं आहे. हृदयाच्या नाभीच्या खालच्या भागामध्ये जो प्राण म्हणजे जो वायू काम करतो त्याला अपान असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर व्यान, उदान आणि समान हे जे 3 आहेत, तर व्यान जो आहे तो पूर्ण तुमचे चय अपचय जे आहे पूर्ण क्रिया सगळ्या शरीरामध्ये सगळे मेटाबॉलिझम ज्याला आपण म्हणतो ना, ते त्या व्यान प्राणामुळे होतं. आणि उदान जो आहे तो हृदयापासून ते मेंदूपर्यंत ज्या गोष्टी आदान प्रदान होतात आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा जीवात्म्याला जो प्राण घेऊन जातो तो उदान प्राणामुळे घेऊन जातो. आणि समान जो आहे तो सर्वत्र पूर्ण संबंध देहामध्ये जो साम्य स्थिती किंवा संतुलन जो तयार करतो तो समान प्राण. अशा प्रकारचं प्रत्येक प्राणाचं हे भिन्न भिन्न कार्य आहे आणि ते एकच प्राणतत्व हे सूक्ष्म देहामध्ये जसं 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय जसे सूक्ष्म देहात कार्य करतात, तसे हा जो प्राण सूक्ष्म देहामध्ये या पंचप्राणातून कार्यरत होऊन तो तुमच्या शरीरातल्या 5 संस्था चालवतो आणि तो प्रकाश, विद्युत आणि अग्नी या रूपामध्ये शरीरामध्ये कार्यरत आहे. असं झालं हे. आणि ह्याची उत्पत्ती मूळ जे आहे ते परब्रह्म परमेश्वराच्या तत्वातून आहे. म्हणजे हा जो आता योगामध्ये आपण जेव्हा प्रवेश करण्याच्या आधी आपल्याला प्राणतत्व म्हणजे काय आणि त्याचे किती विभाग आहेत आणि त्याचं कार्य सूक्ष्म देहात आणि स्थूल देहामध्ये कसं आहे हे एकदा लक्षात आलं की नंतर आपण प्राणायाम ह्या विषयावर पाहण्याची आपली एक विशाल दृष्टी अशी तयार होऊ शकते. आता त्यानंतर आता प्राणायाम हा जो विषय आहे ना, हा विषय अष्टांग योगामध्ये आहे. अष्टांग योगामध्ये आपण पाहिले की 8 अंग आहेत, त्याचे 4 बहिरंग आहेत आणि 4 अंतरंग आहेत. त्या 4 बहिरंगामध्ये यम, नियम, आसन आणि प्राणायाम असे 4 आहेत. प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे अंतरंगातले आहेत. तर पहिल्या 4 अंगामध्ये चौथं जे अंग आहे ते प्राणायाम सांगितले. हे 4थ्या स्थानावर त्याला दिलेलं आहे. तर त्याचं जे महत्त्व आहे ना 4थ्या स्थानावर देण्याचं हे समजणं महत्त्वाचं आहे की जोपर्यंत यम सिद्ध होत नाही तोपर्यंत नियम सिद्ध होणार नाही, जोपर्यंत यमनियम सिद्ध होणार नाही तोपर्यंत आसन सिद्ध होणार नाही आणि जोपर्यंत यमनियम आणि आसन सिद्ध होत नाही तोपर्यंत प्राणायाम सिद्ध होणार नाही. म्हणून काहीतरी एका विशिष्ट केवळ आसनात बसून श्वासाचं केवळ नियंत्रण केलं तर तो प्राणायाम नव्हे. कारण प्राण हा शब्द जो आहे हा परमेश्वराच्या अनुसंधानाशी आहे. हा बाह्यांगाने जरी श्वासाचं नियंत्रण असलं तरी प्राण आणि मन ह्याचं संतुलन ठेवून ईश्वराशी अनुसंधान साधणे हा त्याचा उद्देश आहे. पुष्कळदा काय होतं की केवळ स्वास्थ्य चांगलं राहण्याकरता म्हणून प्राणायामाचे एक 8-10 प्रकार सांगितले जातात आणि त्यामुळे मग तुमची स्वास्थ्य चांगलं राहील असं सांगितलं जातं. पण मुळात स्वास्थ्य म्हणजे काय हेही सांगणं आवश्यक आहे. स्वास्थ्य म्हणजे स्वस्थानावर बसणे आणि स्वस्थान म्हणजेच आत्मतत्व आहे. म्हणजे आत्मतत्वाशी एकरूपता अनुसंधान साधणे हे प्राणायामाचा उद्देश आहे. त्यामुळे प्राणायामाने स्वास्थ्य प्राप्त होतं. म्हणजे प्राणायामाने प्राणतत्व आणि मनतत्व ह्याच्यामध्ये संतुलन होऊन जीव जो आहे तो आत्मतत्वाशी एकरूप होतो. ह्या प्रयोजनाकरता हा प्राणायाम आहे. तेव्हा हा प्राणायाम आणि ह्या प्राणायामाचं प्रयोजन समजलं तर आपल्याला हे 4 टप्पे काय आहेत आणि हे 4थ्या टप्प्यावर प्राणायाम का ठेवला हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर पहिला टप्पा यम जो आहे तो तुम्हाला माहिती आहे की 5 प्रकारचे यम आहेत, पण त्याचा अर्थ असा आहे की सदाचार.
यमाचा उद्देश काय की धर्माच्या प्रमाणे आचरण करणे, शास्त्राच्या अनुसार आचरण करणे, सत्यव्रत पाळणे, अहिंसा व्रत पाळणे, अपरिग्रह, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या ह्या आचरणाशी निगडित आहेत, नीतिमत्तेशी निगडित आहेत. तेव्हा उत्तम नीतिमत्ता धर्म आणि शास्त्राच्या अनुसार धारणा ठेवून तदनुसार आचरण करणे म्हणजे यम आहे. म्हणजे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही ना तोपर्यंत नियमच सिद्ध होत नाही. नियमाचा जो विषय असा आहे की जेव्हा सदाचार सिद्ध होतो तेव्हा संतुलन सिद्ध होतं, आणि संतुलन जेव्हा होतं तेव्हा प्रकृतीचे जे नियम आहेत त्या नियमाशी तुमचं बरोबर समन्वय होतो. प्रकृतीमध्ये काय आहे की एकच गोष्ट बरोबर ती चक्राकार गतीने बरोबर पुन्हा होत असते. पण मनुष्य जो आहे तो अहंकारामुळे, विक्षेपामुळे आणि प्रलोभनामुळे तो नियम सिद्ध करू शकत नाही. मग जे विक्षेप आहेत, जे प्रलोभन आहेत ते कशामुळे झाले? कारण यम सांभाळला नाही म्हणून. यम जर सांभाळला तर विक्षेप कमी होतील, यम सांभाळला तर प्रलोभनापासून तुम्ही अलिप्त राहाल. म्हणून यमाचा आधार घेऊन तुम्ही ज्यावेळेस प्रकृतीशी समन्वय साधाल त्यावेळेस नियम सिद्ध होईल. नियमाची व्याख्याच अशी आहे की जेव्हा एखादी उपासना, एखादा अनुष्ठान तुम्ही 24 तासामध्ये एका विशिष्ट वेळेला, विशिष्ट स्थानाला आणि विशिष्ट पद्धतीने जेव्हा तुम्ही दररोज करता तेव्हा त्याला नियम असं म्हणतात. नियमामध्ये या 3 गोष्टी या सातत्याने तुमच्या घडल्या पाहिजेत तर तो नियम सिद्ध होतो. नाही तर आज वेळ बदलली, स्थान बदललं, क्रियेमध्ये बदल केला, मध्ये काही वेळेला केलं काही वेळेला केलं नाही तर तो नियम नव्हे. पण असं का होतं? कारण सदाचार नसतो. त्याचा संबंध कुठे आहे? सदाचाराशी निगडीत आहे. ते सदाचार सिद्ध झाला तर सहज अवस्था आहे, आणि सहज अवस्था झाली की प्रकृतीशी समन्वय आहे. प्रकृती समन्वय झाला की नियम सिद्ध होतो. आणि नियम सिद्ध झाल्यानंतर माणसाची मन आणि बुद्धी हे दोघं परस्परांमध्ये सहकार्य करून बुद्धीमधली स्थिरता निर्माण होते. आपण जे स्थितप्रज्ञाचे जे लक्षणं सांगितले ना त्याच्यामध्ये प्रज्ञा, स्थैर्य हे त्याला प्राप्त होतं. स्थिर बुद्धीमध्ये तो प्रवेश करतो. तर ही स्थिर बुद्धी केव्हा होईल? त्यावेळेस यम नियम सिद्ध होतात. आणि आसन या शब्दाचा अर्थ केवळ शरीराचं आसन नव्हे, ते पाहिजेच आहे, पण शरीराच्या अनुषंगाने मन आणि बुद्धीचा समन्वय होऊन बुद्धीची स्थिरता म्हणजे आसन आहे. हे आसन सिद्ध झाल्यानंतर प्राणायाम आहे, लक्षात घ्या. नाही तर काय होतं की माणसं म्हणतात बा आम्ही प्राणायाम करतो, कशा करतात? ब्लड प्रेशर आहे म्हणून. पण यमतत्वाचा विचार नाही आहे, नियमाचा विचार नाही आहे आणि आसनाचा विचार नाही. एकदम चौथ्या गोष्टी साध्य करायच्या आणि आपण असं स्वतःची धारणा करून घ्यायची की माझं ब्लड प्रेशर आता कमी झालेलं आहे. पण ती ब्लड प्रेशरची निर्मिती का झाली? संतुलन कुठेतरी बिघडलं. संतुलन का बिघडलं? नियम कुठेतरी बिघडला, आसन अस्थिर आहे आणि दुराचार चालू आहे नकळतपणे. याच्यामुळे सगळं बिघडलेलं आहे. तिथे ट्रीटमेंटच नाही आहे, डायरेक्ट तुमचं श्वासाचं नियंत्रण सुरू झालं. मग तिथे तो योगी होऊ शकत नाही. कारण हे सगळं योगी पुरुषाचे सगळे क्रिया सांगितलेल्या आहेत. कारण इथे शब्द जो वापरला ना तो योगी हा शब्द वापरलेला आहे. तेव्हा योगी या शब्दाचा वापर जर करायचा झाला तर तिथे सदाचार हा यायलाच पाहिजे, त्या ठिकाणी नियम हा यायलाच पाहिजे आणि बुद्धीची स्थिरता ही यायलाच पाहिजे. ही 3 ज्या गोष्टी आहेत ह्या 3 गोष्टी जिथे झाल्या तिथे प्राणायाम सिद्ध होतो. ही पार्श्वभूमी ह्या प्राणायामाची. आणि प्राणायाम हा जो शब्द आहे ना ह्याच्यामध्ये प्राण आणि आयाम म्हणजे प्राणाला एका विशिष्ट पद्धतीने त्याचं नियंत्रण जे आहे त्याला प्राणायाम असं म्हटलेलं. मनुष्य अस्थिर मनाचा असेल ना, मनुष्य जर अस्वस्थ असेल, अस्थिर असेल, दुर्बुद्धी असेल, दुराचार असेल आणि कुठल्याही प्रकारचा नियम नसेल ना तर त्याचा प्राण जो असतो तो अस्थिर असतो. श्वास जो आहे त्याचा कधी वेगाने सुरू होतो, कधी त्याचा संतप्त स्थिती असते आणि त्याच्या श्वासाच्या स्थितीमध्येच आपल्याला लक्षात येतं की समतोल बिघडलेला आहे. आणि समतोल जर बिघडलेला असेल तर केवळ बाह्य क्रियेने तो समतोल साध्य होणार नाही. म्हणून प्राण हा एका विशिष्ट पद्धतीने त्याचं नियंत्रण करणे हा जो प्राणायामाचा जो भाग आहे त्याची ही एवढी पार्श्वभूमी आहे. इतकी पार्श्वभूमी जर समजली ना
तर आता प्राणायामाची सिद्धता होते किंवा बुद्धीची स्थिरता झाली, सदाचार सिद्ध झाला आणि नियम हा पूर्णपणे 24 तास असं संतुलन आहे की दिवस कसा उगवतो कसा जातो काही कळत नाही, पण आनंदी स्थिती आहे, सहज अवस्था आहे आणि गोष्टी या आपल्या हातून घडत आहेत, पण कुठल्याही प्रकारचा कर्तृत्व भाव नाही, अकर्म स्थिती आहे. कारण हे सगळे आधीचे तुम्हाला यज्ञ सांगितले आणि त्याच्या आधी कर्म अकर्माच्या व्याख्या सांगितल्या आणि हा शेवटचा जो काही यज्ञ आहे हा 14वा यज्ञ आहे, हा प्राणायाम. तर हा 14वा यज्ञ आता जो सांगण्याचं प्रयोजन त्याच्या आधीची तेवढी पार्श्वभूमी आहे सगळी, त्या सगळ्या पार्श्वभूमीला धरून हा प्राणायाम सिद्ध करायचा आहे. तेव्हा अशी स्थिती झाल्यानंतर यम नियम आणि आसन हे तिन्ही ज्यावेळेस सिद्ध होईल ना तेव्हा त्याचा प्राणायाम प्रारंभ होतो आणि मग ह्या श्लोकाची सुरुवात ही तिथे होते. इथे ही एवढी पार्श्वभूमी जर त्याची कळाली ना तर मग आता हे काय यांनी सांगितलंय ते आपण बघूयात ह्या पार्श्वभूमीवर. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की दुसरे काही योगीजन हे अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात आणि त्याचप्रमाणे इतर काही योगी लोक प्राणवायूमध्ये अपान वायूचे हवन करतात. हा भाग पहिल्यांदा बघूया. काय आता प्राणामध्ये अपानाचं, प्राणतत्वामध्ये अपानाचं हवन आणि अपान तत्वामध्ये अपान प्राणामध्ये प्राणाचं हवन, अशा 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. सर्वसाधारणपणे आता जे लोक संध्या वगैरे करतात ते नित्य प्राणायाम त्यांना करायचाच असतो. प्राणायामाचं गायत्री ही प्राणायामामध्ये सिद्ध करायची असते. तर ह्याच्यामध्ये जे आपण श्वास मध्ये घेतो, श्वास जेव्हा मध्ये आपण घेतो ना त्यावेळेस आपण पहिल्यांदा ह्या ऊर्ध्व भागामध्ये श्वासाला मध्ये घेतो आपण आणि जेव्हा श्वास आपण बाहेर टाकतो त्यावेळेस काय आहे की मधला जो काही अशुद्ध वायू आहे तो आपण बाहेर टाकतो. तर जो ज्यावेळेस आपण वायू बाहेर म्हणजे आपण श्वास आणि उच्छ्वास असं म्हटलेलं आहे, तर हा जो उच्छ्वास म्हणजे जो बाहेर टाकण्याची जी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेला रेचक असं म्हटलेलं आहे आणि श्वास मध्ये घेण्याला पूरक असं म्हटलेलं. पूरक आणि रेचक म्हणजे श्वास हा स्वीकारणे, बाहेरून प्राणवायू घेणे आणि आपल्या शरीरात टाकणे, ही जी प्रक्रिया आहे ह्याला पूरक क्रिया असं म्हटलेलं शब्द वापरलेत त्याच्याकरता. आणि मधला जो काय त्याच्यामध्ये अशुद्ध वायू तयार होतो सगळ्या मधून तो शुद्धीकरण करून जो अशुद्ध वायू तयार होतो की ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण असतं जास्त, मध्ये घेताना ऑक्सिजनचा आपण स्वीकार करतो आणि ऑक्सिजनचा वापर करतो आणि त्याच्यानंतर जी मेटाबॉलिक क्रिया जी होते तर त्यानंतर त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड रिच असलेला हा वायू आपण नाकाच्या द्वारे बाहेर टाकतो. ही क्रिया स्वाभाविक आणि सहजही होत असते. तर ह्याच्यामध्ये जो वायू आपण बाहेर टाकतो ना तो वायू जो आहे त्याला रेचक असं म्हटलेलं आहे आणि जो मध्ये घेतो त्याला पूरक असं म्हटलं आहे. तर जो मध्ये घेतो त्याला प्राण शब्द वापरला आहे आणि बाहेर टाकतो त्याला अपान शब्द वापरला. म्हणजे ज्याचा त्याग करतो ते अपान आहे आणि ज्याचा स्वीकार करतो तो प्राण आहे. म्हणजे हे पहिल्यांदा प्राण आणि अपान या दोन्हीची आपल्याला व्याख्या समजणं आवश्यक आहे की ज्याचा त्याग आहे, अशुद्ध जी गोष्ट आहे आणि ज्याचा आपण त्याग करतो त्याला अपान असं म्हणतात. तेव्हा प्राण आणि अपान हे समजल्यानंतर पुढे अजून एक आहे त्याच्यामध्ये की कुंभक ही एक स्थिती आहे. तर कुंभक स्थितीमध्ये काय आहे की प्राण स्वीकारल्यानंतर त्याचा काही वेळ त्याला तो स्थिर बसतो. म्हणजे दोन्ही प्रक्रिया त्याच्या थांबलेल्या असतात, प्राणाच्याही प्रक्रिया आणि अपानाच्याही प्रक्रिया. तर ही जेव्हा थांबलेली स्थिती आहे तेव्हा त्याला कुंभक असा शब्द वापरला आहे. ह्या कुंभकामध्ये सुद्धा 2 प्रकारचे कुंभक आहेत. एक अंतक कुंभक आहे आणि एक बाह्य कुंभक आहे, बहिर्कुंभक. तर अंतक कुंभक म्हणजे जेव्हा आपण प्राण स्वीकारतो आणि स्थिर बसतो त्यावेळेस तो अंतक कुंभक होतो की ज्यावेळेस प्राण आणि अपान दोन्हीच्याही क्रिया थांबवलेल्या आहेत तेव्हा तो अंतक कुंभक झाला तो. आणि त्याच्यानंतर आपण अपानवायू बाहेर जेव्हा आपण सोडतो त्यावेळेस आपण बाहेरच्या सगळ्या ब्रह्मांडाशी जेव्हा आपण स्थिर होतो त्यावेळेस ती जी स्थिरता आहे म्हणजे श्वास बाहेर सोडल्यानंतरची जी स्थिरता आहे त्याला बहिर्कुंभक असं म्हणतात. तेव्हा 2 कुंभकाच्या स्थिती आहेत, एक अंतरंगातलं कुंभक आहे, एक बहिर्कुंभक आहे. एक प्राण स्वीकारायचा आहे आणि एक वायू जो आहे तो बाहेर टाकायचा, तो अपान वायू बाहेरचा. तर असंही आपण पाहिलं की कुंभक 2 प्रकारचे आहेत आणि पूरक आणि रेचक.
त्याच्यानंतर मार्गही दोन सांगितले की प्राण मध्ये स्वीकारण्याचा मार्ग कोणता आहे, तर त्याला चंद्रनाडी आणि सूर्यनाडी असे शब्द वापरला आहे किंवा इडा आणि पिंगला असे शब्द वापरला आहे. तर ही डावी नाकपुडीतून जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याला चंद्रनाडी असं म्हटलेलं आहे की त्या चंद्रनाडीतून आपण प्राण स्वीकारतो आणि जी उजवी जी काही नाकपुडी आहे त्याच्यामध्ये ती सूर्यनाडी असं म्हटलेलं आहे. त्यातून उष्ण वायू जो बाहेर सोडतो, मध्ये घेताना तो वायू थंड वायू असतो म्हणून तो चंद्र हा थंड ह्याचा प्रतीक आहे. पण ह्या इडा आणि पिंगला, तर हे डावी नाडी जी आहे, डावी जी नाकपुडी आहे ती डावी नाकपुडी ही थंड वायूमध्ये घेऊन उष्ण वायू आपण बाहेर टाकतो. तेव्हा ही सगळी त्याच्यामध्ये इडा आणि पिंगला आणि कुंभकाच्या स्थितीमध्ये जेव्हा जातो त्यावेळेस तो कुंभकाच्या स्थितीमध्ये दोन्ही इडा पिंगलामधले जे कार्य आहे हे काही क्षण तो थांबवतो. अशी ही झाली प्रक्रिया. म्हणजे आता ही प्राणायामाची प्रक्रिया जेव्हा आपण करतो, गायत्री मंत्रामध्ये सुद्धा सप्तव्याहती आहेत. ह्या सप्तव्याहतीच्या मध्ये आपल्याला अंतर्बाह्य, बाहेर ब्रह्मांडामध्ये आणि मध्ये पिंडामध्ये हे 7 जे व्याहती आहेत, ह्या 7 व्याहतीमध्ये प्रवास आहेत. म्हणजे संध्येमध्ये सुद्धा जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काय विज्ञान आहे ते समजणं आवश्यक आहे की सप्तानाम व्याहृतानाम विश्वामित्र जमदग्नी भरद्वाज गौतम अत्री वशिष्ठ कश्यप ऋषया 7 ऋषी आहेत आणि 7 व्याहृती आहेत. व्याहृती म्हणजे 7 लोक. व्याहृती या शब्दाचा अर्थ काय? सप्तलोक. या सप्तलोकामध्ये प्रवेश केव्हा होईल? ज्यावेळेस तुम्ही कुंभकामध्ये जाल तेव्हा. जोपर्यंत तुम्ही प्राण आणि आपानामध्ये आहात तोपर्यंत तुम्ही केवळ स्वतःमध्ये आहात. पण जेव्हा प्राणमध्ये घेतला आणि तुम्ही स्थिर झाले आणि कुंभकाची स्थिती निर्माण झाली की 7 लोकात प्रवेश करायला तुमची जी स्थिती निर्माण होते आणि मग सप्तलोकात प्रवास सुरू होतो त्याचा. तर हा जो काही सप्तलोकातला प्रवास अंतरंगातला आणि सप्तलोकातला प्रवास ब्रह्मांडातला, कारण मध्येही 7 लोक आहेत आणि ब्रह्मांडातही 7 लोक आहेत, हे दोन्ही सिद्ध करण्याकरता आंतरकुंभक आणि बहिर्कुंभक आहे. आता हे काय सगळं करायचं म्हणजे काय की अंततः परमेश्वराशी अनुसंधान आहे, कारण हा योग आहे सगळा, हा जो यज्ञ आहे. आता हा प्राणमध्ये घेऊन आपण काय करतो? प्राणमध्ये घेऊन तो मध्ये असलेला जो अपान वायू त्याच्यामध्ये त्याचा स्वाहाकार आहे. मध्ये काय जेवढा काय अपान वायू आहे ना त्या सगळ्या अपान वायूमध्ये प्राणाचं हवन करतो आपण आणि मग ती प्राणशक्ती जी आहे ती पूर्ण पेशीमध्ये पहिल्यांदा स्वच्छ करते सगळ्या पेशींना आणि त्याच्यातलं अशुद्ध तत्व हे बाहेर काढते पूर्ण. आणि हवन जे आहे हे शुद्ध तत्वाचं ह्या अशुद्ध तत्वाला एकत्र करण्याकरता त्याचा विनियोग आहे पूर्ण. आणि मग हे अशुद्ध तत्व सगळं एकत्र येतं आणि प्रश्वासामध्ये ते बाहेर जातं. जेव्हा प्रश्वासात बाहेर जातं तेव्हा अपान वायूचा हवन हे प्राणामध्ये होतं, कारण बाहेर प्राण आहे सगळा. 2 प्रकारचे हवन सांगितले, एक प्राणाचं अपानात हवन आहे आणि अपानाचं प्राणात हवन आहे. आणि हे जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तुमच्यामध्ये होणारे सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, शारीरिक प्रक्रिया ज्या आहेत त्याही पूर्ण होणार नाहीत आणि सूक्ष्मदेहामध्ये जे मनाचं जे काही शुद्धीकरण आहे हे त्याच्याशिवाय होणार नाही. म्हणून मनाचं शुद्धीकरण होण्याकरता, अंतःकरणाचं शुद्धीकरण होण्याकरता ही प्राणायामाची गरज आहे आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहण्याकरता सुद्धा ही प्राणायामाची आवश्यकता आहे. म्हणून प्राण जेव्हा स्वीकार करतो आणि आपानामध्ये टाकतो त्यावेळेस मधला अशुद्ध तत्वाचं हे कलेक्शन चालू आहे आणि अशुद्ध तत्व बाहेर टाकणं चालू आहे. आणि जेव्हा अशुद्ध तत्व आपण बाहेर टाकतो तेव्हा बाहेर जातं म्हणजे कुठे जातं? तर बाहेरच्या सगळ्या ह्या ब्रह्मांड व्याप्त अशा प्राणामध्ये आपण टाकतो आणि परत बहिर्कुंभक करतो आपण. बहिर्कुंभक आहे, अंतरकुंभक आहे. प्राणाचं हवन अपानामध्ये आहे आणि अपानाचं हवन प्राणामध्ये आहे. तर ही जी हवनाची प्रक्रिया आहे तोच यज्ञ आहे. प्राणायाम यज्ञ जो आहे तो ह्याच प्रकारचा यज्ञ सांगितला आहे. आणि अशा प्रकारचा यज्ञ साधून योगी लोक जो आहेत ते परमेश्वराशी अनुसंधान साधतात. हे अनुसंधान ही कुंभकामध्ये आहे, कारण जाण्या येण्याचा मार्ग आहे, जातो आणि येतो, पण गेल्यानंतर स्थिर होतो. स्थिर होऊन परत तो मध्ये येतो, पुन्हा स्थिर होतो, पुन्हा बाहेर जातो. याचा अर्थ असा आहे की पिंड आणि ब्रह्मांड, जीवात्मा आणि परमात्मा ह्या दोघांचं अनुसंधान आहे. अंतरंगामध्ये जेव्हा अंतःकुंभक होतं त्यावेळेस तो जीवात्म्याशी एकरूप होतो आणि बहिकुंभक होतं तेव्हा तो परमेश्वराशी, जो ब्रह्मांड व्याप्त जे आहे ज्याला सगुण निराकार असं म्हटलेलं आहे,
तो गुणयुक्त आहे, परंतु तो सीमा नाही त्याला. निराकार तत्व, सगुण निराकार तत्व आहे. आणि मध्ये जे आहे हे सगुण साकार ज्यांनी म्हणजे धारण केलेलं आहे. वस्तुतः जीवात्मा हा सगुण साकार नव्हे, पण जीवात्म्याने ज्या देहाला धारण केलेलं आहे त्या देहाची स्वस्थता, त्या देहाचं पावित्र्य सिद्ध करण्याकरता म्हणून पहिल्यांदा जीवात्म्यावर संस्कार आहेत अंतःकुंभकामध्ये, आणि नंतर त्या जीवात्म्यावर संस्कार झाल्यानंतर त्या जीवात्म्याला घेऊन परमेश्वराशी अनुसंधान आहे. म्हणजे ही केवळ यांत्रिक प्रक्रिया नव्हे, या पूर्ण प्रक्रियेचं आपण पार्श्वभूमी पाहिली पहिल्यांदा की यम नियम आसन ही पार्श्वभूमी आहे. आणि मग सिद्धता काय आहे, तर सिद्धता हा जीवात्म्याचा आणि परब्रह्म परमेश्वराच्या अनुसंधानाची ही प्रक्रिया आहे पूर्ण. की तुमचा प्रवास जो आहे हा स्थूल देहातून सूक्ष्म देहामध्ये, सूक्ष्म देहातून कारण देहामध्ये, आणि कारण देहातून आत्मतत्वामध्ये, असा तो प्रवास जो आहे मध्ये जो जाणारा प्रवास आहे ना, कुंभकामध्ये स्थिती म्हणजे जीवात्म्यामध्ये जाण्याची स्थिती आहे. आणि प्रवास जो आहे हा टप्प्याटप्प्याने 7 व्याहृती जे आपण ओलांडतो ना, ते एक एक व्याहृती आपण परमेश्वर तत्वाशी जाण्याकरता आपण ओलांडतो ती. आणि मग परमेश्वर तत्वाशी एकरूप होतो, कुंभक साध्य होतं, मनबुद्धी शांत होते, अंतःकरण स्वच्छ होतं, अतिशय पवित्र होतं. ही प्रक्रिया ती प्राणायामाची आहे. आणि मग तो परमेश्वराचे अनुसंधान साधल्यानंतर त्याचं जे काही संचार सगळ्या शरीरात त्याचा झाला तर स्वास्थ्य उत्तम होणारच. मग ब्लड प्रेशर नॉर्मल का झालं बाबा, हार्टचा जो प्रॉब्लेम आहे तो कमी का झाला, याचं मेकॅनिझम तर कळायला पाहिजे ना, काय झालं नेमकं काय झालं आहे. केवळ फक्त श्वासाचा संबंध आहे त्याचा. श्वास ही स्थूल देहाची फक्त प्रक्रिया आहे, पण स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या चारीमध्ये काय प्रक्रिया होते हे करणं फार महत्त्वाचं आहे प्राणायामामध्ये, आणि त्याची पार्श्वभूमी समजणं आवश्यक आहे. म्हणून ह्या योगीजनांनी ह्याचा शब्दशः अर्थ काढला तर तुम्हाला एकदम असं समजणार नाही, आकलन होणार नाही. पण ती पूर्ण जर पार्श्वभूमी घेतली तर योगीजन जे आहेत हे प्राणाचा आणि अपानाचा परस्पर समन्वय हा कसा साधतात, आणि त्या साधण्यामध्ये हा जीवतत्व आणि ईश्वरतत्व, जीवात्मा आणि परमात्मा या दोघांचं परस्परांशी हे वरचेवर जे आहे ते अनुसंधान कसं साधलं जातं ह्याचं ही पूर्ण प्रक्रिया आहे. आणि अशा ह्या प्रक्रियेमध्ये जर आपल्याला हवन जे करायचं आहे ते हवन जे आहे हे अशुद्ध तत्वाचं हवन करायचं आहे, की त्याचा त्याग करायचा आहे. आणि तो त्याग झाला की मध्ये प्राणतत्वाचा संचार जेव्हा होतो आणि प्राणच प्राण राहतो, मग अशुद्ध तत्व जे आहे हे शून्यवत राहतं. आणि त्याच्यानंतर पुढे जे आहे तिसरी जी स्थिती दिलेली आहे की म्हणजे प्राणाचा अपानामध्ये आणि अपानाचा प्राणामध्ये झाल्यानंतर ते एक संतुलन माणसामध्ये राहतं, आणि त्या संतुलनाने त्याचा आहार हा नियमित होतो. त्याचं मन ज्यावेळेस परमेश्वराशी अनुसंधानित होतं तर पहिला जो परिणाम काय होत असेल तर त्याचा नियमित आहार राहतो, आणि तो प्राण आणि अपानाचं संतुलन ठेवत होतो. या दोन गोष्टी त्याच्यामध्ये सिद्ध होतात. जेव्हा नियमित आहार आणि प्राण अपान या दोन्हीचंही जेव्हा संतुलन होतं आणि त्याची गती जी आहे ही तुमच्या नियंत्रणामध्ये राहते, त्यावेळेस प्राणाचं प्राणात हवन म्हटलेलं आहे. आता पुढची तिसरी सांगितली गोष्ट आहे की प्राणान प्राणेषु जुह्यति, प्राणाचे प्राणामध्ये हवन होते. आणि त्याच्यानंतर प्राणाचे प्राणामध्ये हवन ज्यावेळेस होते त्यावेळेस तो ईश्वराशी एकरूप झालेला असतो. तत्व बघा, म्हणजे कारण तिथे अपान नावाची गोष्ट जी आहे ही अशुद्ध तत्व ज्यावेळेस संबंधपणे नष्ट झालेली आहे आणि केवळ प्राणाचा संचार आहे, म्हणजे आता हे शुद्ध तत्वामध्ये संचार होत असतो, तर त्यावेळेस जेव्हा प्राणाचाच प्राणामध्ये हवन होतं म्हणजे काय होतं तर ही जी इडा आणि पिंगला आहे ना, ह्या ज्या दोन नाडी आहेत ना, या दोन नाड्याचं कार्यच असं आहे की शुद्धीकरणाचं कार्य, शुद्ध होण्याकरता. आणि ती वर आणि खाली अशी ही पूर्ण त्याचं मोमेंट चालू आहेत. त्याच्या वर जाते खाली येते, वर जाते खाली येते. वर जाणारी जी आहे ती पुन्हा अशुद्ध तत्व घेऊन सोडून देते, पुन्हा शुद्ध तत्व घेऊन ते परत पूर्ण देहामध्ये पसरते. पण जेव्हा शुद्ध तत्व होऊन जातं त्यावेळेस संतुलन होतं. मग तिथे जे क्रिया आहे ना, ही क्रिया ही अकर्मासारखी अक्रिय स्थितीमधली क्रिया आहे. हे संतुलन साधलं जातं तिथे. आणि संतुलन झालं तर पहिलं लक्षण काय असेल तर आहारावर नियंत्रण येतं. माणसाचा एखादी चव आवडली हे विक्षेप आहेत, निमित्त आहे फक्त. जिभेला आवडणारी चव ही पोटाला योग्य असतेच की नाही असं काही सांगता येत. कित्येक वेळेला
ती अयोग्य असते असाच अनुभव आहे. हा चतुर्वेद ते तो तर दिला आहे. म्हणजे चार प्रकारच्या पद्धतीने हे तो ते प्राण जे आहे ते त्याला पचवत असतं. पण ते प्राणाचं कार्य प्राण करत असतं. पण मनुष्याचा अहंकार असा आहे आणि त्यामध्ये विक्षेप जर झाला तर त्याचा आहार संतुलन बिघडलं की सगळं बिघडतं. आहार हा त्याचा आधार आहे. आणि आहार म्हणजे केवळ खाण्याच्या वस्तू नव्हेत. अजून एक सांगतो, कारण आहार म्हटलं किंवा डोळ्यासमोर फक्त आपण काय जेवण करतो, काय खाद्य खातो एवढाच मर्यादित नाही आहे. तर आहार हा शब्दाचा थोडासा विस्ताराने जर आपण विचार केला तर सर्व विषय हे आहार आहे. शब्द स्पर्श रूप रसगंध हा आहार आहे तुमचा. आणि त्या आहारावर जेव्हा संतुलन होतं तेव्हा विषय सेवनाचं संतुलन जे आहे ना, त्या विषयाच्या सेवनाच्या संतुलनाने प्राणाचं हवन आहे. हे बघा, तो एक एक शब्द जे आहेत ना इतके म्हणजे चपखल आणि इतके चिंतनशील शब्द आहेत की ज्यावेळेस तुमच्या सगळ्या विषयाचं आणि इंद्रियाचं हे अशा रीतीने संतुलन झालेलं आहे की कुठेही विक्षेप आणि प्रलोभनाला जागा नाही. अन्यथा अहंकाररूपी मल आहे, प्रलोभनरूपी तुम्हाला सारखे विक्षेप होत आहेत आणि जीवभावरूपी अज्ञानासारखं तुमच्यावर आवरण घालत आहे. या तिन्ही गोष्टीमुळे माणसाचा आहार हा संतुलित राहत नाही. 3 गोष्टीमुळे संतुलन बिघडते, लक्षात घ्या. विक्षेप गेला, अज्ञान गेलं दूर आणि तुमच्या सगळ्या प्रकारचं अहंकाराचं मल निघून गेला, संतुलन झालं, साम्य अवस्था आली. साम्य अवस्था झाली ना झाली की प्राणाचाच प्राणामध्ये हवन होतं. प्राणच प्राणामध्ये हे हवन करत असतं. म्हणजे त्याची स्थिती जी आहे क्रिया असताना अक्रिया येतो. प्राणायाम चालू असताना कुंभक स्थितीमध्ये येतो. म्हणजे जीवभाव हा शून्यवत होऊन आत्मभावामध्ये तो गेलेला आहे, हे त्याचं वर्णन आहे. तर अशा आत्मभावामध्ये जो गेलेला आहे ना तेव्हा हा केवळ कुंभक ज्याला म्हणता येईल. आणि ते कुंभकाची स्थिती अखंड असते. श्वास जरी चालू असला तरी तो कुंभकामध्ये असतो, म्हणजेच आपल्या आत्मभावामध्ये असतो. कुंभक या शब्दाचा अर्थ असा आहे की प्राण आणि अपान या दोन्हीचं संतुलन जेव्हा झालं तेव्हा कुंभकाची स्थिती. म्हणजे पहिल्यांदा आपण काय करतो, स्थिर आणण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा प्राणात येतो, पुन्हा अपानात येतो, पुन्हा स्थिर होतो, पुन्हा अपानात येतो, पुन्हा प्राणात येतो. पण नंतर स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर प्राण आणि अपान आपलं कार्य करतात, पण स्थैर्य तुमचं राहतं. मग अशा वेळेस ही प्राणशक्ती कुठे कार्य करते, तर तिथे तिसरी नाडी सांगितली, ही सुषुम्ना नाडी. त्यावेळेस सुषुम्ना नाडी आहे, लक्षात घ्या. तोपर्यंत इडा पिंगला चालू आहे इथे आहे ना. म्हणजे हा आणि मग सुषुम्ना नाडी ज्यावेळेस तुमची कार्यरत होते म्हणजे केव्हा होते त्याचं की प्राणाचा प्राणामध्ये हवन आहे. याचा अर्थ अजून एक असा आहे की प्राण ही मूळ जे ही शक्ती शिवाची शक्ती आहे. प्राण जे मी तुम्हाला सांगितलं परब्रह्म परमेश्वराची जी शक्ती आहे ती प्राणशक्ती आहे आणि ती म्हणजे शिवाची शक्ती आहे. ती शिवाची शक्ती तुमच्यामध्ये लपलेली आहे, झोपून राहिलेली आहे. ती त्या झोपून राहिलेल्या शक्तीवर जेव्हा प्राणाचा प्रहार होतो तेव्हा ती जागृत होते आणि ती जेव्हा जागृत होते ना तिलाच कुंडलिनी शक्ती असं म्हटलेलं आहे. ती कुंडलिनी शक्ती जागृत झाली की ती सुषुम्ना नाडीमधून ऊर्ध्व दिशेला जाते. हे प्राणाचं हवन आहे बरं काय. कारण एक प्राण जो आहे हा तुमची जीवनी शक्ती आहे आणि दुसरा जो प्राण म्हणजे दुसरा प्राण कोणता आता, तर ती कुंडलिनी शक्ती आहे. ती सर्वव्याप्त आहे ती आणि तुमच्यामध्ये सुद्धा ती आहे. तर त्याच्यावर जेव्हा प्राणाचा प्रहार होतो तेव्हा ती जागी होते आणि तिचं जागृत होऊन ती शिवाला जाऊन मिळते. म्हणजे ह्या ठिकाणी सहस्त्रार चक्रामध्ये इथे शिवाचं स्थान आहे आणि मूलाधार चक्रामध्ये हे कुंडलिनी शक्तीचं स्थान आहे. तर ती तिथून जागृत होते आणि ती सुषुम्ना नाडी म्हणजे इडा आणि पिंगलाच्या मध्यभागी असलेली जी नाडी आहे त्याच्यामध्ये सूक्ष्म 3 नाड्या आहेत. तो अजून खूप विस्ताराने विषय आहे. तर तो तिथून ती शक्ती जी आहे ही त्या सुषुम्ना नाडीतून ज्यावेळेस सहस्रार चक्रामध्ये जाते तेव्हा शिवशक्ती समावेशन म्हणजे शिव आणि शक्ती एकच आहे. नाही पहिल्यांदा ही स्वच्छ करणं आवश्यक आहे. इडा पिंगला जोपर्यंत स्वच्छ होत नाही ना त्याने ही जबरदस्तीने करायची विषयच नाही हा मुळातून. तो भ्रमिष्ट कोण केव्हा होतो की मी शक्ती जागृत करायला असं वाटल्यावर. अहंकाराचा अभिनवेशाचं जर मिश्रण झालं की तो भ्रमिष्ट, कारण तोच भ्रम आहे मुळातून. तेव्हा भ्रमाने सुरुवात केल्यानंतर भ्रमिष्ट होणार.
पण प्राणायामाची सिद्धता केली, कुंभकाला सिद्ध केलं की मग प्राणाचं प्राणामध्ये हवन होतं. म्हणजे प्राणतत्व जो आहे तो कुंडलिनी शक्तीवर प्रहार करतो आणि मग प्राणाचं प्राणात हवन झाल्यानंतर ती शक्ती शिवाला जाऊन मिळते. शिवशक्ती समावेश. शिव हीच शक्ती आहे, शक्ती हीच शिव आहे. हा अनुभव हे शक्ती ज्यावर जागृत होऊन तुमच्या सहस्रार चक्रामध्ये जाऊन बसते तेव्हा ज्ञानाचा प्रकाश स्वच्छ होऊन जातो. तेव्हा तो जीवात्मा आणि परमात्मा हे दोन्ही एकमेकाशी एकरूप झालेले असतात. असा तो प्राणयज्ञ आहे. असा हा प्राणयज्ञ जर आपल्याला पूर्ण समजला आणि सद्गुरूच्या म्हणजे कृपेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर असा योग सिद्ध झाला तर तुमचा जो अज्ञानाचा जो भाग आहे तो नष्ट होतो आणि सर्व प्रकारचं जे पाप आहे, पाप म्हणजेच अज्ञान आहे. पाप या शब्दाचा अर्थ म्हणजे अज्ञान, स्वतःच्या स्वरूपाबद्दल अज्ञान हेच पाप आहे, दुसरं पाप काही नाही. पाप म्हणजे दुर्बलता असते. मनुष्य द्वैतावस्थेमध्ये असणं तर द्वैतातून भय आहे आणि भय म्हणजेच पाप आहे. तेव्हा ज्यावेळेस ह्या प्राणाचं प्राणामध्ये हवन होतं त्यावेळेस सर्व साधक अशा प्रकारचे साधक असतात ते या प्राणाच्या प्राणामध्ये होणाऱ्या यज्ञाद्वारे सर्व पापाचा हे नाश करणारे असे आणि ते यज्ञाला खऱ्या अर्थाने जाणणारे असतात. तर अशा प्रकारे हा 29वा आणि 30वा श्लोक जो आहे तो प्राणाचं अपानवायूमध्ये, अपानवायूचं प्राणामध्ये आणि प्राणाचं प्राणामध्ये हवन अशा प्रकारचे 3 जे प्राणायामाचे जे प्रकार सांगितले आणि त्याच्यानंतर सर्व पापाचा त्याचा नाश होऊन ते यज्ञतत्वाला संपूर्णपणे जाणतात अशा प्रकारचं विधान हे 29 आणि 30व्या ह्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर पुढे असा जो यज्ञ करणारे जे आहेत त्यांना सनातन ब्रह्माची ही प्राप्ती होत असते. परंतु यज्ञाबद्दल न जाणणारे आणि यज्ञावर टीका करणारे मात्र त्यांची अधोगती होते असा विषय जो आहे तो 31व्या श्लोकापासून घेतलेला आहे. तर तो आपण पुढच्या रविवारी मी नाही आहे, मुंबईला चाललो आहे, त्याच्या पुढच्या रविवारी आपण बघूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की. स्वामी कृपा. श्री गुरुदेव.